ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा अनुभव खूप सुंदर मिताली एकबोटे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। गावाचं नाव सांगू नका बोललेले आहेत। तर त्या म्हणतात की गेले 6 वर्ष झालं माझं ह्याचं दुकान आहे, ज्वेलरीचं दुकान आहे। म्हणजे नकली जे असली ज्वेलरी नव्हे, जे लेडीजला माहिती आहे आता ज्वेलरीचं दुकान म्हटल्यावर। तर त्या म्हणतात 6 वर्ष झालं माझं दुकान आहे। आईंच्या मार्गात मी आधीपासून आहे म्हणतात, 9-10 वर्ष झाली आईंच्या मार्गामध्ये आहे। तर खूप चांगलं आईंच्या कृपेनं म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेच 2-3 वर्षामध्ये माझं दुकान थाटलं गेलं। खूप चांगलं चौकामध्ये असल्यामुळं, म्हणजे मार्केटच्या ठिकाणी असल्यामुळं ते खूप चांगलं चालतंय म्हणतात, अजून पण चालतंय आणि सुरुवातीपासूनच माझ्या धंद्याला फार बरकत आली म्हणतात, खूप चांगलं चाललेलं होतं। माझ्या मिस्टरांचा पण असाच भाजीचाच व्यवसाय आहे म्हणतात, पण ते मार्केटमध्ये दुकानच आहे त्यांचं पण, असं म्हणजे कुठं हे नाही आहे म्हणतात, की मार्केटमध्ये त्यांचं पण भाजीचं दुकानच आहे, म्हणजे कायमस्वरूपीचं आहे म्हणतात। आमच्या म्हणजे सासऱ्यांपासून ते चालत आलेलं आहे, त्यामुळं दोघं पण आम्ही व्यावसायिक। तर म्हणजे माझ्या दुकानापासून एक म्हणतात की एक 500-600 एवढं मीटरवर त्यांचं दुकान आहे। थोडा त्यांचा आतल्या साईडला आहे, माझं पूर्ण असं बाहेरच्या साईडला आहे म्हणतात। त्या म्हणतात बाकी काही नाही, पण बरेच कस्टमर फार विचित्र असतात म्हणतात। आणि माझे धंदा 2 वर्ष तर एकदम छान चाललेला होता म्हणतात, व्यवसाय एकदम छान। आणि नंतर 2 वर्षानंतर एक गिऱ्हाईक यायला लागलं म्हणतात माझ्याकडं, आणि खूप सारे ज्वेलरी घेऊन जायचेत म्हणतात ते दादा जे होते, खूप ज्वेलरी घेऊन जायचे। म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की ह्यांच्याबरोबर कोण लेडीज पण येत नाही आहे आणि हे एवढे ज्वेलरी, मला असं वाटायचं की बायकोसाठी वगैरे नेत असतील। मी पण आता कस्टमर येत आहे म्हटल्यावर मी खूप चांगल्या चांगल्या प्रकारचा माल हे करायचे, त्यांना थोडंसं कमी करून वगैरे पण द्यायची, पण ते कधी असं कमी करा वगैरे बोलायचे नाही म्हणतात, जे आहे त्या रेटला ते घेऊन जायचे। त्यामुळं मला पण फार भारी वाटायचं ते आले की, आणि आपण आता कस्टमर आहे म्हटल्यावर एवढं जर आपल्याकडनं घेत असतील तर एका टायमाला ते 2-2, 2,500 हजाराचा माल घेऊन जायचे म्हणतात। मग मला पण ते चांगलं वाटायचं म्हणतात की बाबा येतात। आणि माझ्या दुकानामध्ये पहिल्यांदा आले की पहिल्यांदा मोठा आईंचा आणि कृष्णाचा फोटो आहे म्हणतात। तर ते म्हणायचे की तुम्ही आईंचं करताय का? ते 1-2 वेळा आल्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी विचारलं की तुम्ही कलावती आईंचं करताय का? तर होय ते म्हणून सांगितलं। तर त्यांनी विचारलं मला की मग काय करताय तुम्ही? ह्यांचं कुठं असतंय वगैरे? तर इथल्या मंदिरामध्ये आमच्या शेजारी म्हणतात असं मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरमध्ये चालत्या म्हणतात, उपासना चालते म्हणतात आईंची। तर ते नंतर उपासनेला यायला लागले म्हणतात, आणि उपासनेला 1-2-2-3 आठवडे आले, असं वर्ष 1.5 वर्ष ते येतच होते म्हणतात माझ्याकडं। पण एक 3-4 महिन्यानंतर 4 महिने गेले आणि ते आईंच्या मंदिरमध्ये यायला लागले। पण मला एक 5-6 महिने गेल्यानंतर मला त्यांचं वागणं विचित्रपणाचं वाटायला लागलं म्हणतात। उपासनेला आम्ही ज्यावेळेला जायचो म्हणतात, माझ्या मिस्टर आणि आम्ही दोघं पण जायचो, आणि ते यायचे म्हणतात, उपासनेला यायचे आणि येता येता आमच्याबरोबर बोलायचे, छान बोलायचे म्हणतात। सुरुवातीला चांगलं वाटायला लागलं, पण एक 5-6 महिने गेल्यानंतर ते मला पर्सनल गोष्टी दुकानात उभारून विचारायला लागले वगैरे, तर ते मला थोडंसं खटकायला लागलं म्हणतात। मग मी थोडंसं आले की त्यांना थोडं इग्नोर करायला लागले। तर नंतर एक दिवशी त्यांनी आले आणि मला आज खूप माल पाहिजे बरं का, आणि मॅडम म्हणायचे ते, मी त्यांना दादा म्हणायची, पण ते मला मॅडम म्हणायचे आणि म्हणायचे अरे एकदा ते असं बोलता की अहो मला तुम्ही दादा का म्हणताय, मला सर म्हणत जावा, मी कसं तुम्हाला मॅडम म्हणतोय, असं ते बोलायला लागले म्हणतात। तर मी त्यांना बोलले म्हणतात की आईंनी शिकवलंय सगळ्यांना दादा म्हणायचं, तुम्ही पण आईंच्या मंदिरामध्ये आता यायला लागलाय, अधूनमधून दिसताय आता, तर तुम्ही आईंच्या मार्गात आलाय तर सगळ्यांना ताई म्हणायला तुम्ही पण सुरुवात करा।
तर नाही नाही, तुम्हाला तर काही मी ताई म्हणू शकत नाही. तर मी एकदम, मला खूप राग आल्यासारखं झालं म्हटलं. तर मी एकदम म्हटलं का? तर ते बोलले, "नाही नाही, असं नाही, मी मी आधीपासून तुम्हाला मॅडम म्हणतोय ना, तर ते आता मला सवय पडल्या." तर ठीक आहे म्हणून त्या दिवशी म्हणतात तब्बल 4-4.5 हजाराचं त्यांनी ज्वेलरी सगळी घेऊन गेले. तर मग घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ना एक चिठ्ठी तिथं ठेवलेली होती म्हणतात आणि माझ्या ती लक्षात आली नाही म्हणतात. आणि ती चिठ्ठी असंच ठेवून गेले आणि गिऱ्हाईक असल्यामुळे मी ते बघितलंच नाही म्हणतात. आणि एक मुलगी आलेली होती म्हणतात, म्हणजे ते गेल्यानंतर एक मुलगी आलेली होती म्हणतात. आणि ती मुलगी आली, मग मी तिला ज्वेलरी दाखवायला लागले वगैरे. आणि ती ती मुलगी तिथं उभारलेली होती आणि ते बरोबर म्हणजे असा एक बॉक्स होता म्हणतात, की ज्याच्यामध्ये क्लिप्स होत्या सगळ्या आणि त्याच्या खाली ती चिठ्ठी त्यांनी असं थोडीशी सरकवलेली होती आणि थोडी बाहेर काढलेली होती. तर त्या मुलीनं ज्यावेळेला बघितली, तर त्यावेळेला तिनं ते बाहेर काढली. चिठ्ठी अशी नखानं बाहेर काढली म्हटलं. तिची नखं मोठी होती आणि तिनं बाहेर काढली आणि तिनं ते मी काढायला लागले वरून साहित्य, तोपर्यंत तिनं ती अशी उघडून बघितली आणि म्हटली, "ताई हे तुमचं आहे बघा." असं केली आणि ती माझ्याकडं कशीच बघायला लागली आणि मला एकदम कसं तरी झालं. आणि मी ते थोडंसं असं बघितलं आणि माझ्या डोळ्यात एकदम चटकन पाणी आलं आणि मी आईंकडं बघितलं म्हटल्या आणि म्हटल्या, मी आईंना बोलले की आई, आणि तुम्हाला तर सगळं माहिती आहे मी कुठल्या उद्देशानं, की एखादं गिऱ्हाईक आपल्याकडे येते आणि एवढं जर सामान तर 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 आपण त्याला गोड बोलणं किंवा त्याच्याशी चांगलं बोलणं, हा काय गुन्हा आहे का? असं मला एकदम झालं आणि आईंकडे बघितलं. आईंना म्हटलं, आई तुम्हाला तर सगळं खरं माहिती आहे, असं मी बोलले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं एकदम म्हटल्या आणि मी ते खाली टाकली आणि ती मुलगी मागं होती, त्यामुळं मग मी ते पाणी पण डोळ्यातलं असं म्हणजे आपण म्हणतो ना वरती असं बघितलं की डोळ्यातलं पाणी डोळ्यात हे होतं. तर तशा प्रकारे मी पाणी हे केलं म्हटल्या आणि मी तिला साहित्य दिलं. पण त्या मुलीचा जे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, तो वेगळा झालेला होता आणि मला ती गोष्ट इतकी खटकली म्हणतात त्या आणि मी खूप रडले म्हणतात. आणि ते वाचल्यानंतर म्हणतात की न सांगण्यासारखी गोष्ट त्यांनी लिहिलेली होती आणि फार घाणेरडं वाटलं मला म्हणतात. आणि त्यांनी मला सांगितलं, पण मला पण योग्य वाटत नाही ते सांगणं. तर त्यांनी म्हणतात हे अशा पद्धतीनं मला त्या व्यक्तीनं लिहिलेलं होतं. आणि ज्या व्यक्तीला मी शेवटपर्यंत दादा म्हणत होते, तर त्या व्यक्तीनं थोडंसुद्धा हे केलं नाही आणि इतकं घाणेरडं लिहिलेलं होतं. आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेला तरीसुद्धा म्हणजे ही काय विचार करेल किंवा काय, आणि नेक्स्ट टाईम ते मोठी यादी घेऊन आले. म्हणजे एक 5-6 दिवसातच परत यादी घेऊन आले. मी सरळ म्हटलं, "आमच्यातला माल संपलेला आहे. दादा तुम्ही दुसरं कुठूनही घ्या जावा. खरं माझ्याकडे काही येऊ नका." तर ते म्हटले, "का? तुम्हाला वाईट वाटलं काय त्या चिठ्ठीचं? आणि मला खरंच तुम्ही फार दिवसापासून आवडताय. नाहीतर मी काही गरजच नाही आहे मला हे एवढं घेऊन जायची तुमच्यातनं." तर मी त्यांना सरळ बोलले म्हटल्या, "जे पण तुम्ही नेले, जर वापरलं नसेल, तसंच आहे तसं इथं आणून द्या. तुमचे जेवढे पैसे झालेले आहेत मी रिटर्न करेन, पण परत माझ्या दुकानात येऊ नका." मी एवढं बोलले म्हटले त्याला. आणि मला इतका राग आला त्या व्यक्तीचा म्हणतात, प्रचंड मला राग आला. असं वाटत होतं मागं सरकून 2-3 थोबाडीत लावाव्या. आणि तुम्हाला सांगते म्हणतात 3 दिवस मी अगदी, मला जेवण जात नव्हतं. मी रडत होते. आईंची उपासना जी करते म्हणतात मी, सकाळचं जे माझी प्रातस्मरणाची सेवा आहे ती मी करायची आणि 10 मिनिटाचं सकाळी नामस्मरण, 10 मिनिटाचं संध्याकाळी नामस्मरण. का तर माझ्या कामातून मला खूप जास्त वेळ मिळत नाही म्हणतात. तर सकाळी 10 मिनिटं नामस्मरण, संध्याकाळी 10 मिनिटं नामस्मरण आणि जे पण प्रातस्मरणाची सेवा आहे ती मी सकाळी स्वयंपाक करत करायची म्हणतात. पण तुम्हाला सांगते म्हणतात 3 दिवसात मी आईंच्याकडे पण बघितलं नाही. ती प्रातस्मरणाची सेवासुद्धा मी केली नाही. मी फक्त नामस्मरण करत होते आणि मी आईंना म्हणत होते की पोटासाठी आम्ही जर करत असू, एखादी व्यक्ती म्हणजे आपल्याकडे गिऱ्हाईक म्हणून येतात,
तर तिला आपण चांगल्या भावनेनं हे करत असू, जर आपल्याकडनं एवढा माल घेत्या म्हणून. आणि तर माझ्याकडं अशा दृष्टीनं त्या माणसानं बघून वर माझी बदनामी त्या म्हणजे एक मुलगी असू दे नाहीतर काही असू दे, ती मुलगी माझ्या दुकानात येणारी असू दे नाहीतर नसू दे, पण ती मुलगी 4 लोकांना सांगणार आणि त्यात माझी बदनामी होणार, ही एक गोष्ट मला एवढी सलत होती. 2-3 दिवस माझं कशात लक्ष नव्हतं म्हणतात. आणि मी नुसती रडायची आणि आईंच्या फोटोकडसुद्धा मी बघितलं नाही, की आम्ही पोटासाठी करतोय, तर आई तुम्ही आम्हाला माझ्या आयुष्यात तर असली लोकं नाही आणली पाहिजेत तुम्ही आणि माझ्या सेवेचं हे फळ देत आहे का, असं मी आईंना बडबडले म्हणतात. आणि म्हणजे मी फोटोकडेच बघायचं सोडून दिलं. आणि 3 दिवसानंतर तो व्यक्ती आल्यानंतर मग तर माझं असं झालेलं होतं, की मी खरंच दुकानातून बाहेर यावं आणि सपासप त्याला उडवावं, असं मला झालेलं म्हणतात. तर त्यानं म्हटला, ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर मी सगळा माल घेऊन येतो आणि ते तुम्ही माझे पैसे देऊन टाका. आणि त्या व्यक्तीनं सगळा माल आणला म्हणतात आणि ते सगळं पॅकिंग तसंच होतं म्हणतात. म्हणजे मग मला असं वाटायला लागलं, की बाबा ह्या व्यक्तीनं अशा घाणेरड्या गोष्टीसाठी माझ्याकडून एवढा माल घेऊन गेलेला आहे. आणि मला डोकं फिरल्यासारखं झालं म्हणतात, की एवढे महिने हा व्यक्ती आपल्याकडून एवढा माल घेऊन झाला आहे आणि माझे पैसे द्या म्हटला तो. तर माझे पैसे द्या म्हटल्यावर मी म्हटलं, आत्ता तुम्ही लगेच एवढ्या महिन्याचं आणून दिले, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत लगेच द्यायला. तर नाही, मग तुम्ही काय पण करा, मला काय सांगताय, तुम्हीच म्हटलं ना माल आणून द्या, वापरला नसेल तर. आम्ही नाही वापरलेला, हे बघा तुम्ही जसं पॅकिंग नेले तसंच आहे हे. आणि जवळ म्हणतात नाही म्हटलं तरी 50-60 हजाराचा माल होता तो. इतके महिने तो माणूस नेत होता आणि 50-60 हजाराचा माल होता तो. मग आमच्याकडे एवढे पैसे एकदम द्यायला नव्हते, आम्ही सगळे मालात गुंतवलेले किंवा हे एवढे कॅश आमच्याकडे नव्हते म्हटल्या. आणि मी माझ्या मिस्टरांना बोलवून घेतलं, की हा व्यक्ती इतके महिने झालं आपल्याकडून नेतोय माल. आणि त्यानं मी सांगितलं नाही तुम्हाला 2-3 दिवसात, पण त्यानं मला घाणेरड्या भाषेत लेटर लिहिलेलं होतं. आणि ते तर म्हटला, त्यानं डायरेक्ट माझ्या मिस्टरांच्या पुढं म्हणल्या, की तुमच्या पण मनात होतं म्हणून तर तुम्ही मला फार हे करत होता, जवळीक करायला बघत होता तुम्ही ते, असं बोलला म्हटलं. आणि शेजारचे दुकानदार पण आलेले होते. मला म्हटलं असं वाटायला लागलं, की कुठं जीव द्यावा का काय. आणि मी बाहेर आले म्हणतात आणि मी त्या माणसाला सणसणीत मुस्काडीत ओढली म्हणतात. आणि तुम्हाला लाज वाटते काय, मी तुम्हाला दादा म्हणते आणि तुम्ही मला हे करा. आणि फार बेकार वाटलं म्हणलं, की बंद करून टाकावं हे दुकान. फार रडले म्हणतात. आणि मला असं वाटायला लागलं, की माझे मिस्टर पण असा विचार करतील माझ्या बाबतीत, ते शेजारचे दुकानदार पण असे विचार करतील माझ्या बाबतीत. आणि मला फार वाईट वाटलं. त्या दिवशी मी घरी आले म्हणतात आणि माझे मिस्टर पण थोडेफार आबोला धरून असल्यासारखे वागायला लागले. मला फार बेकार वाटायला लागलं म्हणतात. मी आले आईंच्या पुढं, इतकी रडले म्हणतात, मला विचार करण्याच्या पलीकडं झालेलं होतं म्हणतात. मी इतकी रडले आणि म्हटलं, ते दुकान मी बंद करून टाकते आई, पण माझ्यावर जे आळ आलेला आहे ना, तो तुम्ही मिटवला पाहिजे. मला ते दुकान नको, मला काही नको, मला सेवेत घ्या फक्त. आणि 2-3 दिवस मी सेवा केली नाही प्रातस्मरणाची, त्याची एवढी मोठी आणि शिक्षा मिळाली असं वाटायला लागलं म्हणतात. आणि म्हटलं, की काही नको मला ते दुकान पण नको. मी माझ्या मिस्टरांना पण बोलले, जर तुम्हाला तसं वाटत असेल माझ्याबद्दल, की मी खरंच तसं काहीतरी केलं आहे किंवा तसं काहीतरी त्या माणसाबरोबर बोलताना त्या इंटेन्शननं वगैरे काय बोलले वगैरे, असं जर तुम्हाला वाटत असेल, मला दुकान नको, मी घर सांभाळते किंवा ज्वेलरी काय असेल ते घरी आणून द्या. मी फक्त लेडीजलाच परमिशन आहे म्हणून मी घरातनं चालवीन, नाहीतर मी चालवणार पण नाही. मग तो जो माल आहे तो आपण कुणाला तरी विकून टाकून तुमचं सगळं पैसे ते हे करू, असं मी बोलले म्हणतात. तरी पण माझ्या मिस्टरांच्या मनात ते वरनं म्हटलं, की नाही असू दे, ठीक आहे, ते काय असतात कस्टमर एक, पण मला ते जाणवत होतं, की ह्यांच्या पण मनात तसं का, तर तो त्या ह्यानं बोलला तो माणूस सगळ्यांच्या समोर. आणि मी म्हटलं, माझ्या स्वतःच्या नवऱ्याच्या मनात जर यायला लागलं
तर आजूबाजूच्या दुकानदार जे आलेले होते भांडणं चाललेत म्हणून, तर त्यांच्यासुद्धा मनात आलं असेल. आणि मी आईंच्या मार्गात आहे आणि आईंच्या मार्गात असणाऱ्या व्यक्तीची असं 4 लोकात अशी बदनामी, मला ते सहन होण्याच्या पलीकडचं होतं म्हणतात त्या. आणि मग म्हणतात मी निर्णय घेतला की नाही, दुकान ठेवायचंच नाही आहे, मला बंदच करून टाकायचं आहे. मी 4-5 दिवस दुकान उघडलं नाही म्हणतात. मी फक्त आईंच्या समोर स्वयंपाक, माझे मिस्टर असायचे तोपर्यंत ते काही न बोलता भाजीला तू उघडणार आहेस का किंवा नाही, काहीच बोलायचे नाहीत म्हणतात. 4-5 दिवस ते उठायचे, जेवायचे आणि निघून जायचे म्हणतात. आणि मी स्वयंपाक करून द्यायची आणि दिवसभर मी बसून नामस्मरण करत रडायची म्हणतात. फक्त नामस्मरण करायची म्हणतात दिवसभर. जी घरातली कामं आहेत ती कामं झाली आणि मला एक मुलगी आहे म्हणतात. पण आम्ही दोघं पण जाणारे असल्यामुळं आणि त्या मुलीकडे लक्ष द्यायला नसल्यामुळं माझ्या आईच्या इकडं तिला शिकायला पाठवलेली होती म्हणतात आम्ही. का तर मुलीकडे लक्ष द्यायला कोण नव्हतं आणि माझी मुलगी लहान आहे म्हणतात अजून. आणि रोज मी दुकानात घेऊन बसू शकत नव्हते, तिचा अभ्यास वगैरे व्यवस्थित. तर माझी बहीण टीचर आहे म्हणतात, त्यामुळं तिचं पण अजून लग्न नाही आहे, त्यामुळं ती माहेरातच माझ्या माझ्या मुलीला ठेवलेलं होतं म्हणतात. म्हणजे ती व्यवस्थित लक्ष द्यायची, तिच्या शाळेतच तिचं ॲडमिशन केलेलं होतं. आई पण म्हणायची की होऊ दे 5वी-6वीला जाऊपर्यंत, तुम्हाला पण म्हणजे थोडंसं हे होतं आहे आणि म्हणजे धंद्याकडे लक्ष द्यायला बरं पडतंय, मुलीकडे लक्ष कोण देणार. म्हणून म्हणतात माझ्या मुलीला ठेवलेली होती म्हणतात माहेरी. पण आम्ही सगळा खर्च वगैरे पाठवून द्यायचो म्हणतात तिचा. पण हे असं झाल्यानंतर म्हणतात मला फार एकटं वाटायला लागलं. मी आईला फोन केला आणि पोरगीला पाठवून दे. अगं म्हटली, तिची शाळा चुकते, तू असं का करायला लागलेस? तर नाही म्हटलं, पोरगीला पाठवून दे, मी दुकान नाही चालवणार आता आणि मी बंद करून टाकणार आहे. दिवाळी येणार होती म्हणतात 1-2-3 महिन्यांनी. तर आई म्हटली दिवाळीत आम्ही आणतो तिला, उगीच आता हे करू नकोस आणि तुमचं काय प्रॉब्लेम असेल किंवा काय तो माणूस असेल तू आईंवर सोडून दे आणि तू तुझं काम कर. तरी पण नाही म्हणतात, मला दुकानच्या तिकडं जायचं मनच होईना म्हणतात. लोक काय विचार करत असतील, फक्त हाच एक डोक्यात विचार होता. आणि माझं असं का आईंनी 4 चौघात बदनामी केली, आई माझ्या खरंच मनात होतं का असं म्हणून मी रोज 5 दिवस म्हणतात घरातली कामं आवरली की मी जे बसायची ते रडत रडत नामस्मरण फक्त करायची म्हणतात. आणि म्हणजे इतकं प्रचंड नामस्मरण आयुष्यात मी कधी केलं नाही, एवढं त्या 5 दिवसांमध्ये केलं म्हणतात. आणि बरोबर म्हणतात गुरुवार होता पुढं आणि गुरुवारी तो माणूस पत्ता शोधत माझ्या मिस्टरांच्या ह्याच्यावरती गेला म्हणतात, भाजीच्या ठेल्यावरती दुकानावरती गेला आणि तिथं गेला. 5 दिवस झालेले होते म्हणतात. मी नामस्मरण दिवस रात्र नामस्मरण करायची म्हणतात, प्रातस्मरण करायची आणि दिवसभर नामस्मरण करायची, रडायची. आणि आई फक्त मला ही दुकान मी बंद करून टाकते, तुमची सेवा घर एवढंच सांभाळते, पण मला ह्या बदनामीतनं बाहेर काढा. आणि तुम्हाला सांगते म्हणतात 5 दिवस झाले, गुरुवार आलेला होता म्हणतात आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजायच्या दरम्यान म्हणतात तो माणूस तिथं गेला म्हणतात दुकानमध्ये आमच्या आणि अक्षरशः तो रडला म्हणतात उभारून आणि माझ्या मिस्टरांच्या पाया पडायला लागला. दादा मला माफ करा, मी ताईंवर खोटा घेतला त्या दिवशी म्हणतात माझ्या मिस्टरांचा त्यानं मार खाल्ला अक्षरशः. आणि त्यांनी ओढत त्याला आमच्या दुकानपर्यंत आणला. आणि तर ते ओढत आणताना दुकानदार परत बाहेर आले. तर काय झालं तो काय म्हणतोय ऐका. तर तो सरळ त्यानं सगळ्या माणसांच्या पुढं म्हणतात पाया पडला माझ्या मिस्टरांच्या आणि म्हटला खरंच माफ करा, मी ताईंबद्दल चुकीचं बोललो, त्यांनी कधीच मला हे केलं नाही, तुम्ही पैसे द्या, अगर ना द्या, तो माल देणार असला तरी परत द्या, देऊ पण नका, नसला देणार तर. पण तुम्ही ताई खरंच चांगल्या आहेत आणि तुम्ही काही हे करू नका. का त्यानं बोलला, कशासाठी बोलला, काय मनात आणून त्यानं बोलला,
काही माहीत नाही म्हणतात. पण तो येऊन ज्या ठिकाणी माझा त्यानं अपमान केला, ज्या ठिकाणी चार चौघात त्यानं हे केलं, आणि तुम्हाला सांगू ही माझा पण एक असाच अनुभव, म्हणजे असं एवढं मोठा नाही आहे किंवा असं हे नाही आहे. पण मी ज्यावेळेला कॉलेजमध्ये जात होते त्यावेळेला मी मध्ये एकदा टाकलेला आहे खूप महिन्यांपूर्वी. तो मिळाला कुणाला तर बघा तुम्ही तो पण अनुभव. तर सेम असा म्हणजे खरंच असं कुणीतरी केलं ना तर खरंच त्या व्यक्तीला आई म्हणजे आपल्यावर असे डाग नाही येऊ देणार नाहीत आई. बाकीच्या कुठल्या तरी गोष्टींना कृपा करायला वेळ लावतील, पण अशा गोष्टींमध्ये आई लगेच निर्णय घेतात. मी 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 पण स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. तर त्या म्हणतात ज्या ठिकाणी उभा राहून त्यानं माझी बदनामी केली, इतके घाण शब्द बोलले की तुम्ही पण मला तसंच इंटेन्शनने हे केले, तर असं शब्द जे वापरले त्याच ठिकाणी त्यानं माझ्या मिस्टरांच्या पाया पडल्या सगळ्या लोकांच्या समोर. आणि माझ्या मिस्टरांनी एका ह्याच्यात म्हटले मला, आमच्या तिथल्या शेजारचे इतके म्हटले सगळे चांगले आहेत, मला बोलवायला पाठवलं म्हटले मी रिक्षा करून. ते दादा एवढे माझ्या ह्याचे होते, त्यांनी मला ताई बसा म्हणले गाडीवर, तरी मी परत बसले नाही. म्हटले मिस्टरांनी बोलवले म्हटल्यावर का बोलवले ते पण कळेना. मी कुलूप घातलं आणि तिथून लगेच मी रिक्षा करून आले, त्यांच्या गाडीच्या पाठीमागं आले. तर तो माणूस तिथं उभारलेला होता, त्याला बघितल्यावर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली, पण तरीसुद्धा मी शांत बसले म्हटला. आणि तो आला आणि खरंच ताई मला माफ करा, तुम्ही माझा माल द्या अगर देऊ नका, पैसे पण देऊ नका, पण मला माफ करा, असं ज्यावेळेला तो बोलला ना माझ्या डोळ्यातून म्हणतात धारा लागल्या. आणि तिथंच उभारून आई म्हणून जोरात ओरडू का काय असं मला झालं म्हटल्या त्या. तर मी काही बोलले नाही म्हटलं, मी मागं सरकले फक्त. आणि माझ्या पाया पडू नका, तुम्ही जाऊन आईंची माफी मागा. जर खरंच तुम्हाला वाटलं असेल की पश्चाताप झाला आहे मला, तर आईंच्या आणि मला तुमचा माल नको म्हणल्या. आणि तरी बरं म्हटल्या, मी दुकानची चावी बरोबर घेऊन आलेले होते माझ्या मिस्टरांनी बोलवलं म्हणून, आणि दुकान उघडलं म्हटल्या. ते पिशवीत तसाच माल ठेवलेला होता, ती पिशवी घेतली आणि त्या माणसाच्या पुढं ठेवली. म्हणल्या आम्हाला तुमचा माल पण नको, आम्हाला कुणाचं बुडवायचं पण नाही आणि कुणाचं हे पण करायचं नाही आहे, पण आम्ही तुमचे पैसे एवढे कॅश लगेच देऊ शकत नाही, जर तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही 10-12 दिवसांनी येऊन घेऊन जावा. तर म्हटल्या तो माणूस एकही शब्द न बोलता ती पिशवी उचलला आणि गेला. म्हटल्या मला तिथं आजूबाजूला पण बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती पडलेली होती, आणि मला हे इतकं समाधान झालं. आणि माझे मिस्टर पण स्वतः बोलले मला आणि मला माफ कर म्हणून, मी पण तुझ्याशी अबोला धरला, हे झालं. त्याला मला असं वाटलं की जर आईनी ही गोष्ट घडवून आणली नसती तर आज माझ्यासोबत कुणी नसतं. त्या वेळेपासून म्हणतात आई ही पहिली माझ्या आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे, की आई जर नसल्या ना तर आपल्यासोबत कुणीही नसेल, हे एवढं मला कळलेलं आहे म्हणतात. त्यानंतर म्हणतात मला समजलेलं होतं की आता आपल्याला फक्त आईंना हे करायचं आहे. आणि मग मला सगळेजण म्हणायला लागले काही नको, तू दुकान चालू कर आणि तुला जे पण काय हे करायचं असेल तर दुकानात वगैरे तू आईंचं हे कर. मी असं ठरवलेलं की नको, दुकान बंद करायचं, आईंची सेवा आणि आपलं घरातलं हे करायचं. पण सगळेजण मला म्हणायला लागले एवढं तुझं चालतंय, कशाला तू एका व्यक्तीसाठी बंद करायलास, आता तुला जे वाटत होतं ते सुद्धा झालेलं आहे. आई पण म्हणायला लागली, माझे मिस्टर पण म्हणायला लागले. तर मग मी विचार केला आणि पुढं आणि परत 8 दिवस मी नामस्मरण केलं म्हणतात घरात. जसं मी ज्या पद्धतीनं करायला लागले होते दिवसभर, तसं मी हे केलं. दिवसभर नामस्मरण करायचे म्हणतात कामं आवरली की. आणि तुम्हाला सांगू काही भान राहायचं नाही. आणि त्या नामस्मरणानं एवढी ताकद दिली म्हणतात, नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे म्हणतात त्या. आणि त्या म्हणतात त्याच्यानंतरच्या गुरुवारी मी पुढच्या गुरुवारी बरोबर दुकान पहिल्यांदा उघडलं म्हणतात. आणि मी आईंना बोलले म्हणतात की मी जे 10-10 मिनटं नामस्मरण करत होते तर पहाटे मी 1.5 तासाचं नामस्मरण करणार म्हणून. तर मी रोज पहाटे म्हणतात
1.5 तासाचं नामस्मरण करते आता. आणि म्हणजे मी तो त्या वेळेपासून नेमच घातला. 1.5 तासाचं नामस्मरण आणि नंतर स्वयंपाक करत 1.5 तास भजन आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 10 मिनटं नामस्मरण हे कायमचं ठरलेलं आहे ते नामस्मरण. आणि दिवसभर ज्यावेळेला गिऱ्हाईक नसेल किंवा गिऱ्हाईक असेल तरीसुद्धा म्हणजे ज्या पण वेळेला नामस्मरण सुचतंय त्यावेळेला नामस्मरण, गिऱ्हाईक नसताना तर मी रोज नामस्मरण करत बसते म्हणतात. आणि कधीही धंद्यात माझ्या त्या आधीपासूनच कधी धंद्यात माझ्या तूट आले किंवा धंद्यात माझ्या कमतरता आले असं झालं नाही म्हणतात. आणि त्या वेळेपासून माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. पण एक गोष्ट आयुष्यात सगळ्यांनी लक्षात ठेवावी म्हणतात की गुरूंची जर अवकृपा झाली तर आपली म्हणणारी अगदी रक्ताची नव्हे, अगदी आपली आईसुद्धा नातं तोडेल म्हणतात. पण जर गुरु सोबत असले ना सगळं जग सोबत येईल, पण गुरु सोबत नसले तर कुणीही सोबत नाही म्हणतात. आणि त्यामुळं सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जर कुठली आयुष्यात करायची असेल तर ती आपली सेवा आणि आपल्या गुरूंप्रती सगळी निष्ठा सगळी ओतायची म्हणतात. बाकी कुणाप्रती निष्ठा ठेवली तरी ती कायमस्वरूपी साथ देतील असं नाही, पण गुरूंप्रती ओतलेली निष्ठा कधीही वाया जात नाही असं त्या म्हणत होत्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.